तर अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेले सर्वच्या सर्व 8 अर्ज वैध ठरवण्यात आले। एकूण 5 उमेदवारांचे हे 8 अर्ज आहेत। दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जूनला दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। त्यामुळे वैध ठरलेल्या उमेदवारांपैकी किती जण माघार घेणार आणि किती उमेदवार अंतिम रिंगणात राहणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। या निवडणुकीमध्ये भाजपनं प्राजक्त तनपुरेंना उमेदवारी दिल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। तर काँग्रेसचे नगराध्यक्ष करण सासणेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ही लढत चर्चेचा विषय ठरली आहे। आपल्याकडे एकूण 8 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले होते। त्याच्यामध्ये 1 बाय 1 म्हणजे जो प्रथम अर्ज आला त्या क्रमाने शेवटच्या अर्जापर्यंत सर्व प्रतिनिधी आणि उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये स्क्रुटिनी करण्यात आली। सदरचे सर्व अर्ज प्रत्येक अर्ज छाननी करताना प्रत्येक उमेदवाराला उपस्थित प्रतिनिधींना दाखवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला। त्या अनुषंगाने सर्व जे अर्ज होते ते सर्व अर्ज आज या ठिकाणी वैध झालेले आहेत। 5 उमेदवारांचे एकूण 8 अर्ज प्राप्त होते, ते 8ही अर्ज या ठिकाणी वैध झालेले आहेत।